प्रदूषण सिरीजच्या 4th पार्टमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप 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 स्वागत. अँड दिस इज पूनम पवार अँड वेलकम बॅक. सो आज आपण वेगळा टॉपिक येतो. मागच्या भागामध्ये आपण जमिनी ऱ्हास बघितलेला होता, त्याच्या आधीच्या भागामध्ये आपण जलप्रदूषण, त्याच्या आधीच्या भागामध्ये वायू प्रदूषण बघितलं होतं. आणि आज आपण थोडंसं वेगळं प्रदूषण बघत आहोत, जो बेसिकली डिरेक्टली तर तुमच्या इकोसिस्टमवर इम्पॅक्ट नाही करत किंवा एन्व्हायरमेंटवर इम्पॅक्ट नाही करत, परंतु देर आर सो मेनी इनडायरेक्ट हार्म. ठीक आहे, आणि त्याचबद्दल आपण आज चर्चा करणार आहोत. अँड दॅट टॉपिक इज नथिंग बट युअर ध्वनी प्रदूषण. ठीक आहे. नाउ व्हॉट इज ध्वनी प्रदूषण अँड हाऊ दिस गेट्स क्रिएटेड. आता इथं साधी गोष्ट लक्षात घ्यायची. खूप आवाज झाला, खूप डिस्टर्ब वाटलं, खूप गोंगाट वाटला, इट मीन्स इट इज अ ध्वनी प्रदूषण. आपण तुम्हाला माहिती आहे ना, काय मच्छी बाजारात आल्यासारखं बोलतोय, काय बाजारामध्ये आल्यासारखं बोलतोय, किती गोंधळ आहे. हा सगळा प्रकार ज्या वेळेला तुम्हाला तो गोंधळ रिअलाइज होतो त्यालाच आपण ध्वनी प्रदूषण म्हणतो. लक्षात ठेवायचे की ध्वनी प्रदूषण म्हणजे काय, तर इथे लक्षात घ्यायचे की मानवी कान आहे किंवा इथले की प्रत्येक प्राण्याची काही ना काही ग्रहण क्षमता असते. ठीक आहे. तर ह्यामध्ये युजली 45 dB, दॅट इज डेसिबल. डेसिबलमध्ये आपण युजली ध्वनी मोजत असतो. 45 dB ते 85 dB इथपर्यंतचा जो आवाज असतो ना, तो युजली सुसह्य मानला जातो. ओके, म्हणजे तो तुम्हाला ऐकायला फार वाईट नाही वाटणार, तुम्हाला ऐकायला एकदम नॉर्मल वाटतो, अगदी सस्टेनेबल आहे, तुम्हाला त्याचा त्रास नाही होते. ठीक आहे. परंतु ज्या वेळेला हा साऊंड 85 dB पेक्षा जास्त होतो, ठीक आहे, ज्या वेळेला हा साऊंड 85 dB पेक्षा, डेसिबल पेक्षा जास्त होतो, त्यावेळेला त्याचा हळूहळू तुमच्या कानांवर, तुमच्या शरीरावर आणि तुमच्या एकंदरीत सर्व सराउंडिंगवर तो इम्पॅक्ट जो असतो तो व्हायला लागतो. आता ज्या वेळेला हे इम्पॅक्ट व्हायला लागतो ना, त्यावेळेला बेसिकली ह्यातून वेगवेगळ्या गोष्टी ज्या असतात त्या अफेक्ट होत असतात. आता लक्षात घ्यायचे की पहिली गोष्ट, कुठून कुठून इम्पॅक्ट होण्याचे चान्सेस असतात. बरं, तुम्ही जर कधी ट्रॅफिक सिग्नलवर, आणि ॲटलीस्ट इंडियामध्ये राहत असाल तर ऑब्व्हियसली ट्रॅफिक सिग्नलवर जर तुम्ही कधी अडला असाल तर तुम्हाला माहिती आहे की ट्रॅफिक सिग्नलच्या वर एक काउंटडाऊन असतो. ठीक आहे, युजली 30 सेकंड, 40 सेकंड. ज्या वेळेला 10 सेकंड राहतात शिल्लक, त्यावेळेला तुम्हाला मोठे मोठे हॉकिंग ऐकायला येतं. मोठमोठ्याने, इथले की सेकंड संपलेली नाही आहे, इथले टायमर इज नॉट ऑफ इयर, परंतु खूप मोठ्याने हॉकिंग करणं. ठीक आहे, इथले की मोठे कर्कश असे हॉर्न इन्स्टॉल करणं, नेसेसरी नसताना हॉर्न वाजवणं, इंडस्ट्रीजच्या मशीन्सचा आवाज येणं, कन्स्ट्रक्शनमध्ये तोडफोड होणं, घरगुती मिक्सर वाजवून बघा, टी व्ही लावून बघा, ठीक आहे, याचा आवाज होणं, इवन कूलर लावून बघा, कूलरचा प्रचंड आवाज असतो. ॲज वेल ॲज तुम्हाला बऱ्याच जणांमध्ये, महाराष्ट्रामध्ये हा खूप मोठा ट्रेंड आहे, नॉट जस्ट महाराष्ट्रामध्ये, पूर्ण भारतामध्येच हा खूप मोठा ट्रेंड आहे की लग्नाच्या कालखंडामध्ये मोठमोठे DJ लावणं. ठीक आहे. ॲज वेल ॲज जे लोक विमानतळाच्या क्षेत्रामध्ये राहतात त्या ठिकाणी विमानांचं जेट बूम्सचा आवाज आहे ना, हे सगळे बेसिकली प्रदूषणाचे प्रकार आहे. अँड इट इम्पॅक्ट्स युअर होल एन्व्हायरमेंट. आता तुम्ही म्हणतात की काय इम्पॅक्ट करतं. बरं, तर तुम्हाला मी एक साधं एक्झाम्पल देते. मी तुम्हाला लग्नाचं एक्झाम्पल दिलं, तर तुम्ही कधी महाराष्ट्रीयन लग्नामध्ये किंवा महाराष्ट्रीयन नाही तर कोणत्याही गावाकडच्या लग्नांमध्ये, ठीक आहे, गावाकडच्या लग्नांमध्ये जर तुम्ही गेला तर त्या ठिकाणी मोठे मोठे DJ असतात. ठीक आहे. अँड युजली ज्या वेळेला ते DJ वाजत असतात, यू विल गेट इन्क्रीज हार्ट रेट. ठीक आहे, पॅल्पिटेशन होतं, इन्क्रीज पॅल्पिटेशन होतं, तुम्हाला खूप धडधड व्हायला लागते. ओके, आणि काही लोकांना तर हार्ट अटॅक पण येतात. म्हणजे काय, तर बेसिकली हा कान जो आहे हा तुमच्या ब्रेनला अशी सिग्नल पोचवत असतो की बेसिकली इट इज बियॉन्ड युअर लिमिट, स्टॉप युअर. ठीक आहे, आणि ज्यावेळेला तुम्ही थांबत नाही आणि त्याच साऊंड बूममध्ये राहता, त्यामुळे बऱ्याचदा तुम्हाला त्याचे दुष्परिणाम होताना दिसतात. आणि याच्यामध्ये काय काय होतं बरं, तर ऑब्व्हियसली तुमची ऐकण्याची क्षमता कमी होते, तुमचा रक्तदाब, आणि तुम्हाला हार्ट अटॅक येऊ शकतो. इन्सॉम्निया, कधीही पण लक्षात घ्या की झोप कमी लागते, डोकं दुखायला लागतं, चिडचिड होते, मानसिक तणाव जाणवतो, आणि ह्यामध्ये आवाजामध्ये कॉन्सन्ट्रेट करणं पण अवघड होऊन जातं. हे झालं फक्त मानवावर होणारे परिणाम, परंतु असेच परिणाम पशुपक्ष्यांवर पण होत असतात, ज्याकडे युजली लोक जे आहे ते लक्ष देत नाही. ठीक आहे, पशुपक्ष्यांवर कशा पद्धतीचा परिणाम होतो, तर सगळ्यात पहिलं म्हणजे पशुपक्षी हे रेडिएशनच्या माध्यमातून किंवा वेगवेगळ्या कम्युनिकेशनच्या माध्यमातून इतरांशी संवाद साधत असतात. ह्या आवाजामुळे बऱ्याचदा हा कम्युनिकेशनचा वे जो आहे तो डिस्टर्ब होण्याचे चान्सेस असतात. दुसरं महत्त्वाचं म्हणजे
पशुपक्षी ही हायबरनेशनमध्ये जात असतात किंवा रात्रीच्या कालखंडामध्ये शांत बसून राहत असतात. युजली ज्या वेळेला थोडाफार जरी आवाज झाला तरी ड्यू टू सेन्सिटिव्हिटी हे पशुपक्ष्यांचं रुटीन जे आहे ते बदलतं आणि ह्यामुळे याचा इम्पॅक्ट जो आहे तो प्रजनन दरावर पण होताना दिसतो. ॲज वेल ॲज जे डॉल्फिन्स असतात, बॅट्स असतात, ते जसे सोनार सिस्टीम असते तशा टेक्निकवर काम करत असतात. युजली आपल्याकडे होणारा आवाज हा यांच्या सिस्टीमला कुठे ना कुठे इन्फ्लुअन्स करत असतो आणि त्यामुळे त्यांचं नॉर्मल वेवलेंथ जी आहे ती डिस्टर्ब होत असते आणि याचा इम्पॅक्ट काय होणार आहे तर मी तुम्हाला म्हटली ना की बेसिकली प्रजनन कमी होतंय, प्राणी पक्ष्यांना हार्म होतंय. लिटरली तुम्ही जर डॉग्सला बघितलं तर दिवाळीच्या दिवसांमध्ये दे आर मोस्ट केअर ॲनिमल. ठीक आहे. आणि बेसिकली ह्यामुळे त्यांचं प्रजनन दर कमी होतं. बऱ्याचदा डॉग्स किंवा इतर पक्षी ह्यातून मरतात आणि ह्या मरण्यामुळे बेसिकली कुठे ना कुठे जाऊन डायरेक्टली इनडायरेक्टली बायोडायव्हर्सिटी जी असते ते इम्पॅक्ट होत असते. याच्यासाठी बेसिकली थांबवण्यासाठी सरकारने खूप सारे उपाययोजना केल्या. म्हणजे काय तर रात्री 10 नंतर तुम्ही मोठे लाऊड म्युझिक लावू नका किंवा मग ज्याला आपण म्हणतो की फेस्टिवल असेल तर 11 नंतर फेस्टिव्हिटी दाखवू नका. सकाळी 6 पर्यंत तुम्ही कोणतेही मोठे मोठे लाऊड स्पीकर वगैरे लावू नका. परंतु आपल्याकडे प्रॉब्लेम असा आहे की आपण किती पण इम्प्लिमेंट करण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा आपल्याकडे प्रॉब्लेम आहे की आपल्याला प्रत्येक वेळेला आपण याला रिलिजनचा रंग जो आहे तो देण्याचा प्रयत्न करतो. ओके. म्हणजे काय तर बेसिकली एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन ॲक्ट आहे 1986चा जो सर्वच प्रकारच्या प्रदूषणावर बंदी आणतो. नॉईज पोल्युशन कंट्रोल अँड रेग्युलेशन रूल आहे जो 2000 ला इम्प्लिमेंट झालेला आहे आणि त्याच्यामध्ये प्रत्येक क्षेत्राची एक डेसिबल मर्यादा जी आहे ते त्यांनी रेग्युलाइज करून दिली आहे. त्यानंतर सुप्रीम कोर्टने एक वर्डिक्ट दिलेलं होतं की 10 वाजेनंतर कोणत्याही पद्धतीचा बँड बाजा वगैरे 10 ते 6च्या दरम्यान वाजवायचा नाही. परंतु आपल्याकडे ॲज अ सेट की रिलिजियस रंग दिले जातात. तुम्हाला नवरात्रीत प्रॉब्लेम आहे तर तुम्हाला ईदमध्ये काय प्रॉब्लेम आहे, ईदमध्ये प्रॉब्लेम आहे तर तुम्हाला नवरात्रीत कसे प्रॉब्लेम होत नाही, असे वेगवेगळे टोन दिल्यामुळे कोणतंच इम्प्लिमेंटेशन आपल्याकडे फारसं व्यवस्थित होताना दिसत नाही. गावाकडे तर परिस्थिती आणखीन वाईट असते. गावाकडे आपलंच ते राज्य असतं त्यामुळे मोठ्या प्रमाणावरती 11, 12, 1 पर्यंत मोठमोठ्याने डीजे वाजत असतात आणि याचा परिणाम जो आहे तो तिथल्या इकोसिस्टीमवर होताना दिसतो. माणसं सफर करू शकतात परंतु पशुपक्षी हे संवेदनशील असतात. ही गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे. ॲज वेल ॲज भारत सरकारने काही महत्त्वाचे पावलं पण उचललेली आहे. नॉईज मॅपिंग म्हणजे कुठे आवाज जास्त असतो, कुठे कमी असतो, कुठे कमी असायला पाहिजे, या मॅपिंगची बेसिकली रेग्युलेशन जे आहे ते भारत सरकार करते. नॉईज पोल्युशन मॉनिटरिंग स्टेशन्स जे आहे ते पोल्युशन कंट्रोल बोर्डाच्या माध्यमातून इन्स्टॉल करण्यात आलेले आहे. नॉईज बॅरियर जे आहे ते स्मार्ट सिटी अंतर्गत महत्त्वाच्या लोकेशन्सच्या किनारी लावण्यात आलेले आहे आणि IECच्या माध्यमातून जनजागृती मोहीम जी आहे ती पण राबवण्यात येते. ह्यामुळे पोल्युशन आपल्याला कंट्रोल करता येणं हे शक्य होऊ शकतं. परंतु मी पुन्हा एकदा सांगते, पोल्युशन करणं न करणं, कोणत्याही पद्धतीच्या लॉच्या इम्प्लिमेंटेशन करणं, कोणत्याही कायद्याची अंमलबजावणी करणं हे तुमच्या आणि आमच्या हातात असतं. सो बेसिकली जर तुम्हाला नॉईज पोल्युशन कमी करायचं असेल तर इनिशिएटिव्ह कुठेतरी तुम्हालाच घ्यावं लागणार आहे. सो छोट्या छोट्या गोष्टीतून हे इनिशिएटिव्ह घेता येऊ शकतं. सो बेसिकली ज्या वेळेला तुम्ही बाईकवर कारमधून बाहेर जाल त्यावेळेला अननेसेसरीली हॉर्न वाजवू नका. बेसिकली त्याची काहीच गरज नसते. टायमर संपलं की आपच समोरचा निघून जाणार असतो. ॲज वेल ॲज ध्वनी प्रदूषण टाळण्यासाठी तुम्ही साऊंडप्रूफ तंत्रज्ञान वापरू शकता. वृक्षारोपण हे बेसिकली नैसर्गिक ध्वनीचा अडथळा म्हणून काम करत असतं. सार्वजनिक ठिकाणी लाऊडस्पीकरवर नियंत्रण ठेवणं आणि जनजागृती आणि औद्योगिक क्षेत्र रहिवासी भागांपासून दूर ठेवणं हे सुद्धा हे छोटे मोठे उपाय जे आहे ते आपण करू शकतो. तुम्हाला सर्वांना माहिती आहे आपली यशोदय 5.0 बॅच जी आहे ती रिसेंटलीच लॉन्च झालेली आहे आणि या बॅचच्या माध्यमातून घेता येणार आहे बॅचच्या माध्यमातून तुम्हाला घेता येणार आहे सर्व प्रकारचे बेनिफिट्स लाईक लाईव्ह ॲज वेल एज रेकॉर्डेड लेक्चर ॲज वेल एज तुम्हाला प्रिंटेड नोट्स जे आहे ते पण प्रोव्हाइड केली जाणार आहे आणि NCERTचा वापर करून जास्तीत जास्त गायडन्स देण्याचा प्रयत्न जो आहे तो केला जाणार आहे. ॲज वेल एज आपल्याकडे MPSC कंबाईंड ग्रुप बी, ग्रुप सी आणि NCERT सकट इतरही अनेक बॅचेस आहेत. सगळ्या बॅचेसचं डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला लिंक बघायला मिळेल. यू कॅन ऑलवेज यूज दोज लिंक अँड यू कॅन ऑलवेज यूज माय कूपन कोड और एनी फॅकल्टी कूपन कोड to get a maximum discount benefit. So this is my coupon code. Use your favorite faculty's coupon code at any time. I'll see you guys later. Till then, bye bye.